नमस्कार मित्रांनो. एन्जॉय ॲडव्होकसी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण सरतपासाचं जे ॲफिडेव्हिट बघितलं होतं, ते शॉर्टमध्ये कसं ॲफिडेव्हिट तयार करायचं हे बघितलं होतं. पण ॲक्युरेट जर सरतपासाचं ॲफिडेव्हिट तुम्हाला करायचं असेल, तर ते आपण कोणत्या पद्धतीनं करायचं आहे, ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता मागील व्हिडिओमध्ये जे आपण तयार केलेलं होतं सरतपासाचं ॲफिडेव्हिट, ते तसंच ॲज इट इज इथं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये काय पुढच्या चेंजेस आहेत, त्या आपण आज इथं करणार आहोत. आता इथं सुरुवातीला आपण अर्जदारांचे सरतपासाचे ॲफिडेव्हिट लिहिलं, त्यानंतर त्यांची शपथ इथं लिहिलेली आहे. ज्या ठिकाणी अर्जदार लिहिलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मी किंवा माझी. आता इथं बघा अर्जदार यांची होतं सुरुवातीला त्याच्यामध्ये आपण चेंज केलं काय, माझी मौजे डॉट, 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 तालुका कराड, जिल्हा सातारा, भूमापन क्रमांक या ठिकाणी. मग ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अर्जदार लिहिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी मी, माझी, आमची अशा स्वरूपाचे चेंजेस करायचे आहेत. जेणेकरून वाक्य तुमचं क्लिअर झालं पाहिजे. आता इथं सरतपासामध्ये आपण असं लिहितो, की जेणेकरून मी स्वतः किंवा तो पक्षकार स्वतः सांगतोय, त्याची स्टोरी पूर्णपणे म्हणजे केस त्यांची पूर्णपणे सांगतोय, असं आपणाला याच्यामध्ये नमूद करायचं आहे. आता इथं झालं सुरुवातीला तेवढं. त्यानंतर काय चेंजेस करावे लागतात का बघा. तर जबाबदार काम पाहतात. इथं काय चेंज करण्याची गरज नाही. 3 नंबरच्या ह्याच्यात साधारण 35 वर्षापासून संबंधित पाणी पुरवठा लोकांची देणे ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये चेंज नाही. आता इथं काय आलंय, अर्जदार यांची सदरील जमीन मिळकत म्हणजे आता इथं अर्जदार यांची आहे त्या ठिकाणी काय येणार? त्या ठिकाणी येणार माझी. सदरील जमीन मिळकत ही डोंगराच्या पायथ्याला आहे. त्यानंतर काय चेंजेस होत आहेत? अर्जदार कोणत्या ठिकाणी लिहिलेला आहे ते बघायचं आहे आपण. तर आता इथं काय दिलेलं आहे? सदरील मिळकत ही अर्जदार व त्यांचे इतर 3 भाऊ. मग या ठिकाणी काय येणार? सदरील मिळकत ही माझी व माझे इतर 3 भाऊ यांचे दरम्यान तोंडी वाटपानुसार जे काय आहे ते खाली येतंय. त्यानंतर काय करायचं आहे, तर अर्जदार अजून कुठं लिहिलेला आहे का? हे पाहायचं आहे. ज्या ठिकाणी अर्जदार लिहिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ह्या चेंजेस करायच्या आहेत. हे झाल्यानंतर शेवटी इतर कोणतेही चेंजेस बाकीच्या याच्यामध्ये आत्ता करायचे नाहीत. ज्या ठिकाणी अर्जदार लिहिलेला आहे, त्या ठिकाणी चेंजेस करायचे. आता इथं विनंतीमध्ये काय लिहिणार? सबब अर्जातर्फे विनंती आहे. सबब मेहरबान कोर्टास विनंती अशी की माझा सदरील अर्ज मंजूर करण्यात यावा. सदरील अर्जदार यांचे उसाचे असं लिहिलंय. त्याच्याऐवजी काय लिहायचं आहे? तर माझे ऊसाचे शेतास पाण्याचा पुरवठा जबाबदार यांनी खंडित करू नये. नियमितपणे माझे एकूण 6 एकर क्षेत्रात पाणी पुरवठा कायमस्वरूपी करावा. जबाबदार यांनी
माझे एकूण एकूण 94 क्षेत्रापैकी 54 गुंठे क्षेत्राचे ऊसाच्या खोडवा पिकास पाणी न दिल्याने माझे साधारण एवढे नुकसान झालेले आहे. वैयक्तिकरित्या जबाबदार यांचेकडून मला देववावी मला जबाबदार यांनी दिलेला सदुसशेमे मानसिक त्रास झालेला आहे. त्याकरता एवढी रक्कम मिळावी. त्यानंतर माझा अर्ज पूर्णतः मान्य करण्यात यावा. मला जादा पुरावा देण्यास परवानगी असावी. येण्याप्रमाणे सरतपास असा आणि मागील व्हिडिओमध्ये जे दिलेलं आहे ते पाहून तुम्ही इथं सुद्धा बाकीचे चेंजेस करू शकता. अशा प्रकारे सरतपास कधी दिला पाहिजे त्याच्या संदर्भात आपण स्टेप वाईज पाहिलेलं आहे. तर आता आपण हे जे आहे सरतपासाचा ॲफिडेव्हिट हा आपला पुरावा चालू झाल्यानंतर मेहरबान कोर्टामध्ये द्यायचा आहे. त्याचा ॲफिडेव्हिट करून घ्यायचा आहे आणि मेहरबान कोर्टासमोर पक्षकारला पुरावा देण्यासाठी उभं करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला सरतपासाचं ॲफिडेव्हिट कसं तयार करायचं हे समजलं असेल. जर काही क्युरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता. थँक यू.